हॅलो एव्हरीवन, मी जाकीर सर, संचालक विजन अकॅडमी किनवट. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उत्पादन शुल्क भरती प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेऊया. तुम्हाला माहीत आहे काही दिवसामध्ये उत्पादन शुल्क भरती होण्याची शक्यता आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये उत्पादन शुल्क भरतीच्या अंतर्गत येणारी पदे आणि त्याचबरोबर उत्पादन शुल्क भरतीमध्ये कोणत्या विषयांचा अभ्यासक्रम असतो आणि किती गुणांसाठी असतो याविषयी सविस्तर आपण माहिती जाणून घेऊयात. तर सुरुवात करूयात. सर्वप्रथम या उत्पादन शुल्क भरतीच्या अंतर्गत येणारे जे पदे आहेत आणि या पदाकरिता विचारल्या जाणारा जो सिलेबस आहे हे जाणून घेऊयात. याच्यामध्ये 5 पदे येतात. त्यातला पहिला आहे लघुलेखक, दुसरा आहे टंक लघुलेखक, तिसरा आहे जवान आणि चौथा जो आहे जवानी, ज्याला आपण वाहन चालक म्हणतो, आणि पाचवा कोणता आहे, चपराशी आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्याला आपण जवान म्हणतो हाच एक दारूबंदीचा प्रकार असतो आणि वरचे जे दोन आहेत लघु लेखक आणि लघु टंक लेखक हे जे पद आहेत टायपिंग बेसवर असतात. तर यांच्याकरिता जो सिलेबस आहे जनरली सर्वांकरिता 4 विषय दिलेले आहेत. त्यातला जो पहिला विषय आहे बुद्धिमापन चाचणी आहे, जो किती गुणांसाठी असतो, 30 गुणांसाठी हा विषय विचारला जातो, ज्याच्यामध्ये 30 प्रश्न असतात. त्यानंतर आहे सामान्य ज्ञान, ज्याला GS म्हणतो, हा 30 गुण 30 प्रश्न असतात. त्याच्यानंतर तिसरा जो विषय आहे याच्यामध्ये मराठी व्याकरण आहे, ज्याच्यामध्ये 30 प्रश्न असतात आणि 30 गुणांसाठी विचारतात. आणि चौथा जो आहे हा इंग्रजी विषय असतो, ज्याच्यामध्ये किती 30 प्रश्न इंग्रजीचे विचारतात. आणि उर्वरित जो शेवटचा जो भाग आहे चपराशी ज्याला म्हणतो आपण ग्रुप डी मध्ये, याच्यामध्ये सुद्धा काय आहेत 4 विषय आहेत, परंतु हे 4 विषय 50-50 मार्कासाठी असतात, म्हणजे 200 प्रश्न आणि 200 गुण. आता जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्याकरिता हे जे 3 विषय आहेत, बुद्धिमापन चाचणी असेल, सामान्य ज्ञान असेल, मराठी व्याकरण असेल, यांचा अभ्यास पोलीस भरतीचा अभ्यास करताना होऊन जातो. त्यांना करावा लागते एक विषय कोणता, इंग्रजीचा विषय आहे. आणि यावर्षी 2026 मध्ये उत्पादन शुल्क भरती होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर वनरक्षक भरती ही होणार आहे. तर यांच्याकरिता इंग्रजी जो विषय आहे हा सगळ्यात महत्वाचा विषय इथं ठरतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय करूयात, इंग्रजी विषयांच्या प्रश्नांचा अभ्यास करूयात. तत्पूर्वी हे एक लक्षात ठेवा, 120 गुणांची लेखी परीक्षा असते, ज्याच्यामध्ये 120 प्रश्न असतात आणि त्याला 120 गुण असतात. तर लक्षात ठेवा. आणि प्रश्न जे आहेत हे कसे असतात, MCQ टाईप असतात. आणि परीक्षा जी आहे, मागील परीक्षा TCS ने घेतली होती, यावर्षी सुद्धा जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेचं सुद्धा आयोजन TCS करतील असा अंदाज आहे. तर सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नाला. पहा पहिला प्रश्न काय म्हणतो इथं, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. रिकाम्या जागी आपल्याला योग्य तो शब्द फिल करायचा आहे. आणि हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन कशावर आधारित आहे, आर्टिकलवर आधारित आहे. कशावर आहे, आर्टिकल्सवर. तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा आर्टिकलवर प्रश्न विचारतात. तशाच प्रकारे इथं सुद्धा हा आर्टिकलवर आधारित प्रश्न आहे. आणि हा जो एक्झामचा जो पॅटर्न आहे, ज्याला आपण TCS पॅटर्न म्हणतो, हा एक लक्षात ठेवा. मागील प्रश्नपत्रिकेतला हा प्रश्न आहे. पहिला प्रश्न इथं आर्टिकलवर आहे. तर पहा, इट वॉज डॅश डॅश अनयुज्युअल डिस्प्ले ऑफ साऊंड अँड लाईट्स. इथं आपल्याला या अनयुज्युअल या शब्दाच्या अगोदर प्रॉपर आर्टिकल घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे अ, द, अँड आणि नो वर्ड. तर इथं तुम्हाला माहित असेल इथं अनयुज्युअल आहे, इथं याचा उच्चार कसा अन आहे, ज्याला सुरुवातीला आलेला आहे, म्हणजे याचा जो साऊंड आहे हा साऊंड कसा आहे, वॉवेल साऊंड आहे. वॉवेल साऊंड असल्यामुळे याला आपल्याला प्रॉपर आर्टिकल कोणता घ्यावा लागेल, इथं एन हा आर्टिकल घ्यावं लागेल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जो आहे हा याचा उत्तर आहे. कारण कसं, कधी कधी वाक्याची शब्दाची सुरुवात युने होते, जसं की आता मी युनियन शब्द दिलं, युनियन, इथं आपल्याला आर्टिकल वापरताना आपल्याला ए अँड पैकी काय घ्यायचं आहे, आपण AEIOU चा विचार करतो, AEIOU यांचा विचार करतो, करेक्ट आहे, हे वॉवेल्स आहेत. परंतु जेव्हा आपण आर्टिकल वापरतो तेव्हा या वॉवेल सोबतच काय करावं लागेल, यांचा साऊंड सुद्धा महत्वाचा असतो. काय असतो, साऊंड, ज्याला म्हणतो आपण प्रोनाउन्सिएशन, उच्चार सुद्धा महत्वाचा आहे. आता इथंही सुरुवात युने झाली, इथंही युने झाली, पण विषय असा आहे इथं यू असा म्हणजे एक कॉन्सोनंट टाईप साऊंड होतो. म्हणजेच इथं आपल्याला काय घ्यावं लागेल, ए हा आर्टिकल वापरावं
लागेल. तर सांगायचं तात्पर्य असं आहे, शब्दाची सुरुवात ने होत असेल परंतु त्याचा उच्चार जर वॉवेल सारखा नसेल तर तिथं आपल्याला काय वापरावं लागेल, हा आर्टिकल इथं वापरावं लागेल. इथं मात्र अनयुज्युअल, इथं म्हणजे इथं वॉवेल साऊंड आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 जो आहे हा करेक्ट आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, इथं काय म्हणलेला आहे आपल्याला, जो अधोरेखित केलेला भाग आहे याला पर्यायी हेल्पिंग वर्ब इथं निवडायचा आहे. हा वाक्य योग्य आहे, हा वाक्य काही चुकीचा नाही. दिया हॅज प्लेड द पियानो फॉर द गेस्ट. आता ऍक्च्युली इथं आपल्याला हॅज प्लेसला इथं रिप्लेस करायचं आहे. हॅज प्लेडला काय करायचं आहे, हॅज प्लेडला इथं रिप्लेस करायचं आहे. आणि या वर्डला जेव्हा आपण रिप्लेस करतो तर इथं आपल्याला फर्स्ट ऑप्शन आहे हॅव प्लेड. हॅव येत नाही, कारण हा कसा आहे, प्ल्युरल आहे. इथं आपल्याला दिया जो सब्जेक्ट आहे, आपला सब्जेक्ट इथं सिंग्युलर आहे. कसा आहे, सिंग्युलर आहे. म्हणजेच इथं आपल्याला सिंग्युलर हेल्पिंग वर्ब पाहिजे, हा प्ल्युरल आहे. त्यानंतर नेक्स्ट जो आहे प्ले. प्ले जो आहे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये घेऊ शकतो, परंतु थर्ड पर्सन असल्यामुळे वर्बला येस ईएस प्रत्यय जोडावा लागतो. इथं बेस फॉर्म आहे, हा सुद्धा नाही. इथं इज प्लेड आहे, इज प्लेड म्हणलं तर पॅसिव्हची स्ट्रक्चर होईल, हा सुद्धा नाही. त्याच्यानंतर इथं करेक्ट आन्सर आपल्याला प्लेड घ्यावा लागेल. जर आपण शब्द जर रिप्लेस जर केलो तर इथं योग्य तो हेल्पिंग वर्ब किंवा वर्ब प्रॉपर कोणता ठरेल, अर्थानुसार प्लेड ठरेल. तर हा एक पॉइंट आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो पहा. इथं सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह वॉइस. कशावर आधारित आहे, पॅसिव्ह वॉइस आहे. तुम्हालाही माहित असेल विद्यार्थी मित्रांनो, व्हॉइसचे 2 प्रकार पडतात, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. तर पहा इथं दे होइस्टेड द फ्लॅग. होइस्टेड द फ्लॅग जो आहे याच्यातला आपल्याला हा गिवन सेंटेन्स ऍक्टिव्ह व्हॉइसचा आहे, याला आपल्याला करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे. तर इथं हा जो स्टेटमेंट आहे, हा स्टेटमेंट कसा आहे, काळ बदलताना आपल्याला व्हॉइस बदलताना आपल्याला टेन्स लक्षात ठेवावा लागेल. हा सिंपल पास्टचा आहे आणि याच्यामधला जो द फ्लॅग आहे हा सेंटेन्स मधला ऑब्जेक्ट आहे आणि दे जो आहे हा सेंटेन्सचा काय आहे, सब्जेक्ट आहे. आणि तुम्हालाही माहित असेल जेव्हा आपण पॅसिव्ह व्हॉइसची सुरुवात करतो तेव्हा वाक्याची बिगिनिंग जी आहे ऑब्जेक्टने होते. प्रत्येक ठिकाणी द फ्लॅग 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 हा ऑब्जेक्ट आहे, परंतु यानंतर समोरचा जो भाग आहे आपल्याला अप्रोप्रिएट हेल्पिंग वर्ब पाहिजे. सिंपल पास्ट असल्यामुळे सिंपल पास्ट मध्ये आपण हेल्पिंग वर्ब म्हणून वॉज किंवा वर वापरतो. तर इथं आपल्याला आपला जो ऑब्जेक्ट आहे हा सिंग्युलर असल्या कारणास्तव आपल्याला इथं वॉज घ्यावं लागेल. हा इथं वॉज करेक्ट आहे. हे उर्वरित 2 पर्याय तर इथंच रिमूव्ह झाले आपले. आता वॉजच्या नंतर पॅसिव्ह वॉइस मध्ये ऑलवेज वर्बचा थर्ड फॉर्म वापरतो. इथं होइस्टेड थर्ड फॉर्म आहे, म्हणजे हा स्ट्रक्चर आपल्याला इथं पॅसिव्ह वॉइस मध्ये करेक्ट दिसतो. इथं मात्र वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे, म्हणून हा सुद्धा ऑप्शन नाही. पर्याय क्रमांक 1 जो आहे हा करेक्ट आहे. तर सांगायचं तात्पर्य, सिंपल पास्टचा पॅसिव्ह वॉइस असेल तर आपल्याला तिथं वॉजवरच्या नंतर वरचं थर्ड फॉर्म पाहिजे. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. त्यानंतर जो पुढील प्रश्न आहे पहा, इथं आपल्याला अप्रोप्रिएट सिनॉनिम्स विचारलेले आहे, ज्याला आपण समानार्थी शब्द म्हणतो. समानार्थी शब्द आणि सिनॉनिम्स अँटोनिम्स वर आधारित प्रश्न असतातच. मग विषय तलाठीचा असेल किंवा वनरक्षकचा असेल. इथं सुद्धा एक प्रश्न आहे. इथं वेल्दी आहे. वेल्दीचा अर्थ ज्याला म्हणतो आपण श्रीमंती म्हणतो. काय आहे, श्रीमंती. याला समानार्थी शब्द घ्यायचा आहे. नोबेल उदार म्हणतो, हा नाही. डीप खोल वर, हा सुद्धा नाही. प्रॉस्परस, प्रॉस्परसचा अर्थ भरभराट. भरभराट म्हणजे एक प्रकारची श्रीमंतीच आहे, हा करेक्ट आहे. फुल म्हणजे भरलेला, हाही नाही. करेक्ट आन्सर जो आहे ऑप्शन नंबर 3 आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम. अँटोनिम म्हणजे इथं आपण विरुद्धार्थी शब्द म्हणतो. कोणता शब्द वापरतो इथं, विरुद्धार्थी शब्द इथं वापरतो. इथं कोणता आहे, जेंटल आहे. जेंटल म्हणजे एक प्रकारचा कसा असतो, कोमल ज्याला म्हणतो आपण. स्टिफ, स्टिफ म्हणजे हा शब्द येत नाही, ज्याला आपण तीव्र म्हणतो. त्याच्यानंतर सॉफ्ट, हा सुद्धा जेंटलचा सिनोनिम झाला, हा सुद्धा नाही. सॉलिड एक लिक्विडचा प्रकार आहे, हा नाही. इथं सिव्हिअर आहे, ज्याला म्हणतो आपण, याचा अचूक जो आहे हा विरुद्धार्थी शब्द आहे. हा कोमल जेंटल आहे, तर तो एक प्रकारचा कठोर असतो. हा एक पॉइंट लक्षात ठेवा तुम्ही, विरुद्धार्थी शब्द. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे 7वा प्रश्न, इथं आपल्याला काय करायचं आहे,
जंबल्ड ऑर्डरवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तुम्हालाही माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, पॅराजंबल्डवर आधारित वनरक्षकलाही प्रश्न विचारतात किंवा इतर आज जे एक्झाम्स TCS कंडक्ट करते त्याच्यावर 1 किंवा 2 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतातच. तर इथं सुद्धा पॅराजंबल्डवर प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न कशावर दिलेला आहे आणि विशेषतः ह्याचे जे 4 सेंटेन्सेस आहेत ते 4 सेंटेन्सेस एखाद्या विशिष्ट घटकाची माहिती सांगतात. तर इथं पहा, इथं या 4 सेंटेन्सला आपण रीड जर केलो तर नक्कीच आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, याच्यातला मुख्य जो पात्र आहे ते शेपर्ड आहे, ज्याला आपण मेंढपाळ म्हणतो. काय म्हणतो? मेंढपाळ. मेंढपाळ मेंढपाळ करणारा. देर वॉज ए यंग शेपर्ड. एक शेपर्ड होता मेंढी पालन करणारा. हा पहिला वाक्य झाला. आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरं याच्यामध्ये जर सेंटेन्स घ्यायचं असेल तर काय होईल याच्यामध्ये? ही टूक हिज शीप. शीप म्हणजे ज्याला मेंढी म्हणतो आपण, मेंढी मेंढी टू ग्रेज ऑन द माउंटेन साइड एव्हरी डे. मग तो आपल्या मेंढ्यांना घेऊन काय माउंटेनच्या साईडला चरवण्यासाठी जायचा. हा सेंटेन्स 2 क्रमांकाला आला. म्हणजेच त्याच्यानंतर समोर काय झालं? बट वाईल द शीप एट द ग्रास ही फेल्ड बोर्ड. जेव्हा ह्या मेंढ्या ज्या आहेत चारा खायच्या तेव्हा ह्याला खूप बोर होत होतं, म्हणजे याला बोर होत होता. हा तिसरा सेंटेन्स झाला. सो ही थॉट ए प्लॅन. मग त्यानंतर काय? एक योजना आखला. म्हणजेच इथं वाक्याचा जो योग्य क्रम आहे D 1 नंबरला आहे, 2 नंबरला A आलेला आहे आणि 3 नंबरला काय आहे? C आलेला आहे आणि 4 नंबरला B आलेला आहे. म्हणजे DA C B म्हणजेच कोणता आहे? पर्याय क्रमांक इथं 4 आहे. तर असे जेव्हा आपण प्रश्न सोडवतो, सर्वप्रथम दिलेले जे 4 वाक्य आहेत या वाक्यांचा योग्य क्रम लावण्यापूर्वी ते वाक्य कशाविषयी माहिती सांगतात आणि वाक्याचा कर्ता आपल्याला शोधून मग घटनांचा योग्य तो क्रम लावा लागेल. हा झाला पॅराजंबलचा प्रॉपर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पहा, इथं कशावर आलेला आहे? रिकाम्या जागी आपल्याला योग्य तो शब्द इथं फिल करायचा आहे. तर इथं पहा, धिस इज डॅश डॅश माय स्कूल. आता इथं फॉर्मर, प्रियोर म्हणजे आधीचा, पास्ट भूतकाळ, भूत ज्याला म्हणतो मागील, लेट म्हणजे उशिरा, हे तिन्ही नाही. याच्यामध्ये योग्य जो उत्तर येईल, उत्तर कोणतं आहे? फॉर्मर आहे. फॉर्मर इथे आपण का वापरतो? तिथं फॉर्मर म्हणजे शेतकरी होत नाही, हे अगोदरचे ज्याला म्हणतो आपण, म्हणजे ज्याला आपण पूर्वीची ही माझी काय आहे? शाळा आहे. आणि तो फॉर्मर वेगळा असतो, शेतकरी ज्याला म्हणतो आपण, FORMER. फॉर्मर म्हणजे हा आपल्या इथं शेतकरी ज्याला म्हणतो आपण. हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे अर्थानुसार वाक्याच्या योग्य तो शब्द इथं कोणता मॅच होईल? पर्याय क्रमांक 1 इथं मॅच होईल. हा एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढील प्रश्न पहा, 9वा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. प्रोवर्बचा इथं योग्य तो अर्थ आपल्याला घ्यायचा आहे. आणि द बर्ड्स ऑफ ए फेदर फ्लक टुगेदर हा वाक्य आहे. या वाक्याचा अर्थ दर्शवणारी आपल्याला काय करावं लागेल? योग्य तो पर्याय आपल्याला निवडावा लागेल. आणि याचा अर्थ असा होतो सारख्या आवडीनिवडी असलेल्या गोष्टी सर्वांच्या. तर इथं पहिला जो आहे, द फेदर्स ऑफ बर्ड फॉल वेन दे फ्लाय टुगेदर, नाही, इथं काय फेदर्स पडण्याचा विषय नाही. आवडीनिवडी सारख्या असलेला वाक्य इथं आपल्याला शोधायचं आहे. पीपल शुड बी लाईक बर्ड दॅट स्टे टुगेदर हा सुद्धा नाही. वेन द बर्ड फ्लाय टुगेदर दे लुक ब्युटिफुल असंही नाही. बर्ड जेव्हा फ्लाय करतात ब्युटिफुल दिसतात असं बोललेला हा सुद्धा नाही. पर्याय क्रमांक 4 काय म्हणतो? पीपल हु हॅव द सेम टेस्ट अँड इंटरेस्ट विल बी फाउंड टुगेदर. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. का? त्याच्या सेम टेस्ट असतात, म्हणजे आवडीनिवडी असेल, या सगळ्या गोष्टी कशा असतात? सारख्या असणारा जो असतो त्यालाच म्हणतो आपण बर्ड्स ऑफ फेदर फ्लक टुगेदर. सगळ्या गोष्टी, आवडीनिवडी, राहणीमान या सगळ्या सिमिलर असणे. हा पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. रिकाम्या जागी योग्य तो शब्द आपल्याला फिल करायचा आहे. आणि हा जो शब्द आहे इथं आपल्याला वाक्याला अर्थपूर्णता प्राप्त होईल असा पर्याय निवडायचा आहे. इथं नियरली, फास्ट, क्लोजली, प्रॉम्प्ट दिलेला आहे. आता वॉक डॅश, आता तुम्ही जर कसं वॉक केलात तर तुम्ही इथं तुमचं टार्गेट पूर्ण करशाल, नाहीतर मग इथं काय होईल? यू विल मिस द बस, तुमची बस मिस होणार आहे. मग नियरली नाही, वॉक फास्ट म्हणावं लागेल, फास्ट चला, नाहीतर मग काय होईल? तुमची इथं बस इथं मिस होणार आहे. तर असे जे शब्द असतात हे आपल्याला निवडताना अर्थाचा विचार करून इथं शब्द आपल्याला निवडाव्या लागतात, ज्या शब्दांमुळे वाक्याला अचूक आणि अर्थपूर्णता प्राप्त होते. त्यानंतर पहा, पुढील जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 11वा, समोरील काय म्हणतो पहा. इथं आपल्याला योग्य तो सिनोनिम्स निवडायचा आहे, ज्याला आपण समानार्थी म्हणतो. समानार्थी
शब्द इथं आपल्याला निवडायचा आहे आणि इथं पहा कीन आहे, तीक्ष्ण ज्यासाठी आपण वापरतो. तीक्ष्णसाठी जो पहिला जो पर्याय आहे शार्प हाच करेक्ट आहे. लो, माइल्ड, काइंड हे शब्द येत नाहीत का, तर शार्पलाच आपण काय म्हणतो तिथं कीन हा शब्द इथं आपण वापरतो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न काय आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट होमोफोन्स आहेत. आता होमोफोन तुम्हाला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काय असतो, होमोफोन म्हणजे उच्चार सारखा असतो, उच्चार सारखा सारखा. त्याच्यानंतर स्पेलिंग वेगळी असते, स्पेलिंग वेगळी असते. आणि त्याच्यानंतर तिसरा काय, अर्थही वेगळा असतो, अर्थही काय असतो, वेगळा असतो, वेगळा असतो. ज्याला आपण काय म्हणतो होमोफोन्स म्हणतो. ह्या होमोफोनच्या 3 गोष्टी आहेत. आता इथं पहा होमोफोन कोणाचा घ्यायचा आहे, तर रेन, REIN या शब्दाचा उच्चार असणारा योग्य तो शब्द आपल्याला घ्यायचा आहे. रेनचा अर्थ प्रॉपर कोण होईल, इथं रूम म्हणता येत नाही, याचा उच्चार राईम असा होतो आणि याचा जो आहे रेन हा इथं काय आहे करेक्ट उत्तर आहे. म्हणजेच होमोफोन मध्ये आपल्याला काय करावं लागेल, फक्त आणि फक्त उच्चाराचा विचार करावा लागेल, अर्थ आणि त्याचबरोबर त्याची स्पेलिंग वेगळी असली तरी चालते, त्याला आपण होमोफोन म्हणतो. त्यानंतर पुढील पहा काय म्हणलेला प्रश्न इथं, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागी योग्य तो आपल्याला शब्द घ्यायचा आहे. दे लिव्ह द की विथ द नेबर. आता पहा त्यांनी की काय करतात, सोडून जातात. कधी जातात, केव्हा जातात, त्याचा अर्थ पूर्ण करणारा योग्य तो शब्द इथे घ्यायचा आहे. डॅश गो आउट, जेव्हा ते बाहेर जातात. मग आपल्याला काय म्हणावं लागेल इथं, वेनेवर हा इथं करेक्ट आहे. जेव्हा केव्हा ते बाहेर जातात त्यांनी काय करतात, जी चाबी आहे शेजारच्या जवळ ठेवतात. हा जो शब्द आहे वेनेवर या वाक्याला एक अर्थपूर्णता प्राप्त करून देणारा वाक्य ठरतो. उर्वरित जे आहे त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 आहे, हा 3 आहे आणि हा 4 आहे, हे सुद्धा इथं काय आहे नाहीत. ऑप्शन नंबर 1 जो आहे हा काय आहे इथं करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा इथं, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागी योग्य तो शब्द आपल्याला भरायचा आहे. वेर इज डॅश स्पून, चमचा ज्याला म्हणतो आपण, आय पुट हिअर. आता इथं आपल्याला आर्टिकलच घ्यायचा आहे, नो वर्ड तर नाही, आर्टिकल येतो इथं. मग आता स्पून जो आहे हा जो वर्ड आहे इथं याची बिगिनिंग येसने झाली आणि हा एक कॉमन नाउन आहे, परंतु इथं आपण विशिष्ट त्याच स्पून विषयी बोलत आहोत जो स्पून मी ठेवलेला आहे, आय पुट हिअर जो मी ठेवलेला आहे. जेव्हा आपल्याला स्पेसिफिक इन्फॉर्मेशन असते तेव्हा आर्टिकल आपल्याला इथं काय वापरावं लागेल, द हा आर्टिकल इथं वापरावं लागेल. आता तुम्ही म्हणसाल की सर पर्टिक्युलर वापरायला कसं कळते, अर्थानुसार कळते ना. वेर इज द स्पून आय पुट हिअर, आय पुट हिअर म्हणजे याचा अर्थ मी ठेवलेला आहे. म्हणजेच इथं स्पेसिफिक असल्यामुळे इथं प्रॉपर ऑप्शन कोणता आहे, 2, ज्याला आपण द आर्टिकल इथं वापरतो कधी जेव्हा डेफिनेट इन्फॉर्मेशन असेल तर. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न जो आहे हा प्रश्न सुद्धा इथं पॅराजंबलवर आधारित आहे आणि पॅराजंबलचे जे क्वेश्चन असतात, आताच आपण बोललो की अशा प्रश्नांचा पहिले दिलेले जे 4 ऑप्शन्स आहेत, 4 जे वाक्य आहेत ते कशाविषयी माहिती सांगतात याचा आपल्याला पहिले शोध घ्यावा लागेल आणि त्याचबरोबर या वाक्यांचा योग्य तो क्रम लावावा लागेल आणि त्याचबरोबर यांचा एक अचूक असा उतारा आपल्याला बनावा लागेल. तर हा जो दिलेला जो उतारा आहे हा कोणाविषयी माहिती सांगतो तुम्हाला माहित असेल. पहा इथं नंबर 1 इथं काय आहे, ब्ल्यू व्हेल विषयी माहिती सांगत आहे. ब्ल्यू व्हेल हा एक मासा आहे, तर याच्याविषयी माहिती सांगणारा हा पहिला वाक्य आहे. ब्ल्यू व्हेल्स आर द लार्जेस्ट अॅनिमल ऑन द अर्थ. पृथ्वीवरील सर्वात लार्जेस्ट अॅनिमल कोणता आहे, ब्ल्यू व्हेल आहे. म्हणजे इथं पहा सी आपल्याला दिसतात, म्हणजे हा पहिला पर्याय, चौथा पर्याय कटला. आता उरलेत कोणते, सी एच्या नंतर ए येणार आहे का डी येणार आहे हे पाहू आपण. तर इथं काय येते, कारण हा सगळ्यात लार्जेस्ट अॅनिमल आहे. समोर कोणतं वाक्य घेता येईल आपल्याला, एचा जर घेतलो आपण, बट देअर साईज हॅजंट प्रोटेक्ट, हा करेक्ट आहे 2 नंबरला, कारण साईज विषयी चाललेला आहे, त्यांच्या आकाराविषयी बोलत आहे. एवढा मोठा आकार असून बी त्यांना प्रोटेक्ट करता येत नाही का, तुम्हाला माहित आहे मानव याचा मिसयूज खूप करतोय. हा एक महत्वाचा पॉइंट आहे. म्हणजे हा 2nd नंबरला सेंटेन्स आला, म्हणजे इथं उत्तर आपल्याला स्पष्टच होऊन जाईल. सीच्या नंतर इथं ए दिसायला आपल्याला. त्यानंतर तरी आपलं पुढील वाक्य बघू आपण. इन फॅक्ट देअर साईज हॅज मेड देम. आता यांचं साईज एवढं व्हॅल्युएबल आहे आणि यांच्या साईजमुळेच काय आहे, एक सोर्स क्रिएट झालेला आहे. कशाचा, ऑइलचा, मटनचा, मीट आणि फॅट म्हणजे चरबी ज्याला म्हणतो आपण. हा वाक्य इथं
तिसऱ्या क्रमांकाला आलेला आहे, याला ज्याला आपण बी म्हणतो. आणि उर्वरित जो वाक्य आहे धिस फॅट गिव्स, हे जे फॅट आहेत ना, चरबी आहे ना, हे कशामुळे फ्युअल करिता कामी येते, हे फ्युअल एनर्जी करिता. म्हणजे हा वाक्य इथं चौथ्या क्रमांकाला आला. इथं डी आहे, सी ए आणि बी डी ऑप्शन नंबर 4 जो आहे करेक्ट आहे. हा जो उतार आहे ब्ल्यू व्हेल विषयी माहिती सांगत आहे. आकार त्याचं तेवढं मोठं असूनही त्याला त्याचं प्रोटेक्ट करता येत नाही. लोक त्याचा वापर एनर्जीसाठी, मीठ ज्याला मटणासाठी करतात, या गोष्टी या 4 सेंटेन्समध्ये बोललेले आहेत. म्हणजे त्याचा अचूक जो उत्तर आहे कोणता आहे, ऑप्शन नंबर 2 आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न काय म्हणलेला आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. रिकाम्या जागी आपल्याला योग्य तो शब्द फिल करायचा आहे. कॅन यू प्लीज चेक इफ द फ्रीज नाव. आता इथं तुम्हाला योग्य तो वर्ब फिल करायचा आहे. याच्यामध्ये नाव आलेलं आहे आणि तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे एक टेन्सवर आधारित हा प्रश्न आहे. आणि जेव्हा नाव सारखा शब्द आलेला असतो तर ही क्रिया कशी असते, चालू असते. आणि चालू असलेल्यासाठी आपल्याला काय वापरावं लागेल, इथं प्रॉपरली वर्किंग हेल्पिंग वर्ब नाही, हा नाही, वॉज येत नाही कारण पास्ट झालं, विल बी वर्किंग पॅसिव्ह झालं, इज वर्किंग, याचं काय आहे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. मग जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये नाव असेल, राईट नाव असेल, ऍट द मोमेंट असेल, तेव्हा त्याचा काळ कोणता असतो, प्रेझेंट कंटिन्यू असतो. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 याचं काय आहे करेक्ट आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 17 काय म्हणतो पहा. इथं आपल्याला अंडरलाईन केलेल्या शब्दसमूहासाठी योग्य तो शब्द आपल्याला इथं घ्यायचा आहे. द किंग्स ऑर्नामेंटल हेड्रेस वॉज केप्ट सेफली. आता पहा, राजा जो अलंकारिक रत्नाचा जो मुकुट वापरतो आपल्या डोक्यावर ठेवण्यासाठी, टर्बन आहे ज्याला आपण तो फेटा, पगडी, हा नाही, कॅप आहे, टोपी, हा नाही, हेल्मेट हा सुद्धा नाही, ड्राईव्ह करताना आपण वापरणारा एक साधन आहे. त्याच्यानंतर क्राऊन, क्राऊन म्हणजे मुकुट आहे, यासाठी आपण प्रॉपर शब्द कोणता वापरतो, क्राऊन वापरतो, मुकुट. द किंग्स ऑर्नामेंटल हेड्रेस वॉज केप्ट सेफली, ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे पहा, इथं काय म्हटलेलं आहे, या अंडरलाईन केलेल्या प्रेससाठी आताच्या प्रश्नावर सारखाच प्रश्न आहे. योग्य तो आपल्याला काय करायचं, इथं एक शब्द निवडायचा आहे. आणि इथं काय म्हणलेलं आहे पहा, सिलाज वॉज ए पर्सन, अशी मुलगी होती, वॉज हू मुलगा आहे, हिज मनी अँड स्पेंड ॲज लिटल ॲज पॉसिबल. पैसे पहा खूप काटकसरीने विचारपूर्वक खर्च करणारा मुलगा. आता यासाठी शब्द कोणता आहे, इथं मायझर आहे. हाच जो शब्द आहे ज्याला आपण कंजूस म्हणतो. काय म्हणतो, कंजूस शब्द वापरतो, जो व्यक्ती पैशाचा वापर करताना काटकसरीने करतो. ट्रेडर व्यापारी आहे, कलेक्टर संग्रह करणारा, हा नाही, मिलर हा सुद्धा नाही. ऑप्शन नंबर 4 जो आहे, जो कंजूस साठी वापरला जाणारा शब्द आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, काय म्हटलेले आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम विषयी आपल्याला सांगायचं आहे. लाईक ए फिश आउट ऑफ वॉटर, ज्याला म्हणतो आपण एक प्रकारचं अस्वस्थ वाटणे किंवा दुःखी असणे. आता यासाठी ड्राय, लाईफलेस नाही, अनइझी अँड अनहॅपी, ज्याला अस्वस्थ आणि दुःखी वाटण्यासाठी वापरतो. स्लो, डल नाही, हॉट अँड थर्स्टी नाही. याकरिता प्रॉपर शब्द कोणता आहे, तोच आहे ज्याला अनइझी अँड अनहॅपी म्हणजेच लाईक ए फिश आउट ऑफ वॉटर. त्याच्यानंतर पुढील प्रश्न पहा, काय म्हटलेला आहे, इथं आपल्याला रिकाम्या जागी योग्य तो शब्द फिल करायचा आहे. हा सुद्धा जो क्वेश्चन आहे, हा इथं इट तिथं दिलेला आहे. इट इज डॅश युनिक कलर. आता इथं युनिक आहे, याची सुरुवात युने झाली पण उच्चार यू असा होतो आणि आर्टिकल वर आहे. म्हणजेच इथं काय आहे, हा आर्टिकल इथं आपल्याला वापरावा लागेल. का तर याचा जे उच्चार आहे हा कॉन्सोनंट साऊंड सारखा आहे, मात्र बिगिनिंग मात्र एका वॉवेलने झालेली दिसते. पण मॅटर काय करते, साऊंड मॅटर करते. ऑप्शन नंबर 3 जो आहे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, काय म्हणलेलं आहे इथं, सिलेक्ट द सेंटेन्स इन विच द प्रिपोजिशन हॅज बीन इनकरेक्टली यूज. आता इनकरेक्टली आहे आणि कोणता घटक, प्रिपोजिशन, तोही प्रिपोजिशन कसा इनकरेक्ट यूज केलेला आहे तो. याच्यामध्ये आपल्याला पहा दिलेले जे आहेत, ड्राय द क्लोथ्स ऑन द क्लोथेस लाईन, सेंटेन्स करेक्ट आहे, म्हणजे याच्यात काही मिस्टेकच नाही. शी पुट द मिल्क इन द फ्रीज, हे सुद्धा नाही. समवन इज स्टँडिंग ॲट द डोर, ही स्टँडिंग हा सुद्धा करेक्ट आहे. द कप वॉज ॲट द टेबल,
आता पहा इथं वापरण्यात आलेला चुकीचा प्रिपोजिशन आहे. इथं काय पाहिजे, ऑन पाहिजे. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 मधला जो प्रिपोजिशन वापरलेला आहे तो काय आहे, इथं इनकरेक्ट आहे, चुकीचा आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागी योग्य तो शब्द फिल करायचा आहे. द चाइल्ड क्राईड अँड सेड आय वॉन्ट डॅश बलून नॉट धिस. आता इथं पहा दोज, दॅट, दीज, इट या 4 पैकी योग्य तो शब्द आपल्याला निवडायचा आहे. प्रश्नाचं जर आपण व्यवस्थित निरीक्षण जर केलं, इथं धिस वापरलेला आहे. म्हणजे इथं आपल्याला स्पष्ट दिसते की आपल्याला एकवचनी शब्द पाहिजे. कोणता? एकवचनी शब्द. आता याच्यामध्ये दोज हा जो आहे अनेकवचनी आहे आणि त्याच्यानंतर दीज हा सुद्धा अनेकवचनी आहे. म्हणजे उरले आपले ऑप्शन कोणते आहेत? दॅट आणि इट. याच्यामध्ये इटचा तर विशेष नाही. इथं आपल्याला काय घ्यावं लागेल? दॅटच घ्यावं लागेल. का? याचा अर्थपूर्ण पहा कसं होईल. द चाइल्ड क्राईड अँड सेड आय वॉन्ट दॅट बलून नॉट दिस. मला तो पाहिजे बलून, हा नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा जवळची वस्तू असेल तेव्हा आपण धिस वापरतो एकवचनी, आणि दूरची असेल एकवचनी दॅट वापरतो. आणि दोज कधी वापरतो? दूरच्या वस्तू असेल पण अनेकवचनी. आणि दीज कधी वापरतो? जवळच्या वस्तू परंतु अनेकवचनी. हा फरक आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर याच्यातला 2 जो आहे हा काय आहे? करेक्ट आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, ए स्कूल बस इज ड्रायव्हन बाय राणा. इथं आपल्याला करेक्ट काय ऍक्टिव्ह वॉइस निवडायचा आहे. याचा अर्थ मग हा दिलेला जो सेंटेन्स आहे हा कोणता आहे? पॅसिव्ह वॉइस आहे. म्हणजे आपल्याला इथे ऍक्टिव्ह वॉइस घ्यायचा आहे. मग आता पॅसिव्ह वॉइस मध्ये इज ड्रायव्हन याचा अर्थ असा होतो की हा जो सेंटेन्स आहे हा कशाचा आहे? प्रेझेंटचा आहे. मग आपल्याला या वाक्याला प्रेझेंटमध्ये, सिंपल प्रेझेंटमध्येच करावं लागेल. राणा इज ड्रायव्हिंग ए स्कूल बस. इज ड्रायव्हिंग ए स्कूल हा नाही, हा प्रेझेंट कंटिन्यू आहे. हा जो सेंटेन्स जो आहे हा जर प्रेझेंट कंटिन्यू मध्ये राहिला असता तर याच्यामध्ये बिईंग आला असता. म्हणजेच इथं हा पर्याय नाही. त्याच्यानंतर राणा ड्राईव्ह ए स्कूल बस हा करेक्ट आन्सर आहे. का? तर हा जो ड्राईव्ह आहे हा सिंपल प्रेझेंट टेन्स V1 मध्ये वापरलेला आहे. आणि हा सुद्धा सेंटेन्स जो आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचाच आहे. जसं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण पॅसिव्हाइज करतो तर ऑब्जेक्ट नंतर ॲमिजार प्लस वरचं थर्ड फॉर्म वापरतो. कंटिन्यू राहिलं तर त्याच्यामध्ये ॲमिजार प्लस बिईंग वापरतो. आणि परफेक्ट जर राहिला असेल तर ॲमिजार प्लस बिन वापरतो. हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. हा उर्वरित जे 2 जे पर्याय आहेत हे सुद्धा नाही. तर ड्रायव्हर आणि हॅज ड्राईव्हचा इथं काही विषय नाही. म्हणजे करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2 आहे. पहा पुढील प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. रिकाम्या जागी योग्य तो शब्द भरायचा आहे. द वॉस ब्रो. वॉसचा अर्थ काय होतो? ज्याला आपण फुलदाणी म्हणतो. फुलदाणी. आता फुलदाणी तुटली म्हणते. कधी? डॅड देअर वर ग्लास पीसेस ऑन द फ्लोर. आता हे फुटली आणि फुटल्यानंतर याचं इफेक्ट काय झालं की ग्लास काय झालं? वर ग्लास, सगळ्या ग्लासचे पीसेस झाले, फ्लोअरवर पडून तुकडे तुकडे झाले. म्हणजे यासाठी आपल्याला योग्य तो शब्द अर्थपूर्ण करणारा घ्यावा लागेल. इफचं तर नाही, जर तर नाही, तर ऑलरेडी फुटलेली आहे. सो करेक्ट आहे. का? कारण इथं सांगलेलं आहे की हे फुटल्यामुळे काय झालं? ग्लासचे सगळे तुकडे झालेले आहे. ॲज पण नाही आणि ऑर पण नाही. ऑप्शन नंबर 2 जो आहे हा वाक्याला अर्थपूर्ण करणारा प्रॉपर शब्द ठरतो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न काय म्हटलेला आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. रिकाम्या जागी योग्य तो आपल्याला शब्द घ्यायचा आहे. विभा इज डॅश दॅन प्रणील आहे. आता इथं पहा आपल्याला द्यान म्हटल्यानंतर ही जी डिग्री आहे ही डिग्री कोणती आहे? CD आहे, कंपॅरेटिव्ह आहे. आणि कंपॅरेटिव्ह साठी योग्य तो आपल्याला ऍडजेक्टिव्ह घ्यायचा आहे. यंग हा PD मध्ये वापरतो आपण जनरली, बेस फॉर्म आहे, हा नाही. यंगेस्ट EST लावलं म्हणजे हा CDचा झाला. आता मोस्ट यंग, यंगर हा म्हणजे करेक्ट वाटत नाही, कारण मोस्ट पण आहे, यंगर पण आहे, हा सुद्धा नाही. यंगर करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 4 इथं करेक्ट आहे. का? तर इथं आपण यंगर द्यान म्हणू शकतो. आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ऍडजेक्टिव्ह असेल, ऍडवर्ब असेल, यांना आपण काय जोडतो? ER, IER किंवा R असा प्रत्यय आपण जोडतो. ज्याच्यामध्ये यंगला शेवटी काय जोडलेला आहे? ER हे प्रत्यय जोडलेला आहे. पहा प्रश्न क्रमांक 26 काय म्हणतो, इथं आपल्याला अंडरलाईन केलेला जो वर्ड आहे इथं याला योग्य तो वर्ड आपल्याला निवडायचा आहे हेल्पिंग वर्बचा. द सन हॅव सेट नाऊ. इथं चुकीचा हेल्पिंग वर्ब वापरण्यात आलेला आहे. का? द सन जो आहे हा एक सिंग्युलर सब्जेक्ट आहे, सिंग्युलर सब्जेक्ट आहे. आणि त्याचबरोबर इथं वापरण्यात काय आलेला आहे? हॅव आहे, जो इथं प्लुरल साठी वापरतात.
तर इथं योग्य तो आपल्याला घ्यायचा आहे. विल बी सेट, सी इज सेटिंग, हॅज सेट, हे करेक्ट आहे का? तर सन जो आहे हा सिंग्युलर असल्यामुळे इथं तुम्हालाही माहित आहे ही, शी, इट असेल, ही, शी किंवा इट असेल, त्याचबरोबर एखादं सिंग्युलर नाऊन असेल, यांकरिता आपण कोणता वापरतो प्रेझेंटमध्ये? इथं हॅज हे हेल्पिंग वर्ब इथं आपण वापरतो. तर हा एक पॉईंट लक्षात ठेवा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 26 प्रश्नांचा अभ्यास केलो. उर्वरित जे 4 प्रश्न राहिलेले आहेत, हे 4 प्रश्न जे आहेत एका मोठ्या उतार्यावर आहेत, म्हणून मी या व्हिडिओमध्ये त्या उतार्याचे प्रश्न घेतलेले नाहीत, कारण उतारा खूप मोठा आहे. मग आपण एखाद्या व्हिडिओमध्ये सेपरेट जे आहेत उतार्यावरच्या प्रश्नांचा आपण अभ्यास करूयात. तर इथं आपण थांबून अपेक्षा करतो की तुम्ही जर पोलीस भरती, वनरक्षक भरती किंवा राज्य उत्पादन शुल्क भरतीची तयारी करत असाल तर या प्रश्नांचा तुमच्या अभ्यासामध्ये नक्कीच उपयोग होईल. पुढील व्हिडिओजमध्ये अशाच प्रकारे आपण इतर पेपरचेही काही महत्त्वाचे प्रश्न त्याच्यावर चर्चा करूया. तत्पूर्वी थांबू. धन्यवाद.